एक पाऊल मात्र पुढे टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले या चेंडूवरती सुद्धा एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव येते. टप्पा पडतोय लेग ब्रेकचा चेंडू, थोडासा फसवा चेंडू म्हणावा लागेल. फलंदाज थोडा संभ्रमात पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंडू राहतोय तो म्हणजेच निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक ते म्हणजेच रितेशच्या माध्यमातून. रितेश अजूनपर्यंत तरी चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. पुढे सरसावतोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुधाकर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही वाचू शकला नाही. एका धावेने सांघिक धावसंख्येचा डोलारा सुद्धा डोलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडू आणि 3 धावा या धावफलकावरती. 4 चेंडू झालेत. शेखर स्ट्रायकिंग एंडला. वेगात मारायचा होता फटका, पण गोलंदाज सांगतोय एक तेरी तो एक मेरी. निश्चित स्वरूपाने हा फलंदाज माघारी परतोय. एक मोठा मासा गळाला लागलाय तो म्हणजे कोचरा या संघाला. कारण शेखर राहुल सारखा विस्फोटक फलंदाज जेवढा वेळ मैदानामध्ये राहील तेवढा वेळ तो मात्र आतंकित करणारा असा हा फलंदाज होता. पण त्याच फलंदाजाला, त्याच काट्याला मात्र बाजूला केलं जाते अलगदपणे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 3 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि श्रीकांत मात्र मैदानामध्ये येतोय. अजून एक गुणवान खेळाडू मॅन फ्रॉम तेंडोली मैदानामध्ये येतो म्हणजेच श्रीकांत गुरव. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज. अजूनपर्यंत तरी चांगली गोलंदाजी. टप्पा पडतोय, अनएक्सपेक्टेड बाउन्स. या बाउन्सला चेंडू मात्र कव्हरच्या रिजन वरती पाठवला जातोय. या एका धावेने म्हणजेच एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. या षटकाचं विश्लेषण करायला गेलं तर एक विकेट सुद्धा आला आणि तो विकेट कोणाचा तर शेखरचा होता. एक बहुमूल्य विकेट म्हणावा लागेल. प्राइज विकेट मिळवला जातोय तो म्हणजेच मिथाली स्पोर्ट कोचरा या संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण असेल. कारण आपण पाहतोय तर पाहायला गेलं तर तेंडोली संघाकडे तेवढीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. एका बाजूने श्रीकांत असेल, मुन्ना असेल, अक्षय असेल, स्वतः रोहित खानोलकर असेल, हे सर्वच्या सर्व चांगले मातब्बर असे फलंदाज. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय तो म्हणजेच सिद्धार्थच्या माध्यमातून. अजून एक गुणवान असा गोलंदाज मॅन फ्रॉम कोचरा आपण मैदानामध्ये पाहतोय. फुल लेनचा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा एकेरी धाव. कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका म्हणावा लागेल. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. अतिरिक्त गोलंदाजीपासून स्वतःला रोखावं लागेल म्हणजेच गोलंदाजी करत असतानाच कोचरा या संघाला. यावेळी मग सुरेख फटका. चेंडू जातोय 2 धावेंसाठी. अप्रतिम फटका म्हणावा लागेल. श्रीकांतच्या बॅट मधून येतोय. ट्रेडमार्क शॉट आहे श्रीकांतचा आणि तो फटका मात्र खेळला जातोय. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह विथ अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र गरंगळत जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला पकडलं सुद्धा जातंय, गॅदर केलं जातंय. थोडस दबाव सुद्धा दोन्ही संघांवरती आपण पाहतोय कारण ही मॅचच तशी आहे. क्वार्टर फायनल 1. निश्चित स्वरूपाने कोणताही संघ हारणं पसंत करणार नाही. जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं जाईल या मैदानामध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. मुन्ना स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काहीशा फरकाने मात्र चेंडू मात्र बाहेर जातोय.
फटका चांगला होता, थोडासा उंची निश्चित स्वरूपाने कमी गाठली असती तर या फटक्यावरती अजून काही धावा निघू शकल्या असत्या. फलंदाज मात्र माघारी. मुन्ना साळसकर बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू 9 धावा ही धावत संख्या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे सिद्धार्थच्या माध्यमातून, कारण पहिला चेंडू स्क्वेअर आला होता आणि त्यानंतर वाटलं होतं कुठेतरी दबाव वाढत जाईल, पण त्यानंतर तो दबाव मात्र सोकला जातोय म्हणावा लागेल. 5 चेंडू 9 धावा. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे सिद्धार्थच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला येतोय, म्हणजे स्वतः संघाचा स्टार खेळाडू तो म्हणजे रोहित कानोलकर. पहिल्याच चेंडूवरती मोठं आक्रमण करण्याचा इरादा, तो इरादा ध्वस्त केला जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 9 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. अजून सुद्धा बॅटिंग लाईनअप आहे म्हणजेच तेंडुली या संघाकडे, पण कुठेतरी आता मात्र सुस्थितीत आहेत म्हणजेच कोचरा हा संघ. दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी मात्र चोखपणे बजावली आहे, पण त्यानंतर मात्र येणाऱ्या गोलंदाजाला त्यांच्या पावलांवरती पावलं ठेवूनच गोलंदाजी करावी लागेल किंवा किंबहुना त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी करावी लागेल या मैदानामध्ये. सुयोग गोलंदाजी मार्कवरती. सुयोग केरकर एक उभरता असा सितारा कोचरा गावचा आपण पाहतोय. फुललेंचा चेंडू. या चेंडूला मात्र एका धावेसाठी ट्रॅव्हल होते हा चेंडू. या चेंडूवरती सुद्धा एक धाव. दोन्हीही पक्ष निश्चित स्वरूपाने दोन्हीही संघ मात्र मातब्बर आहेत. बॅटल तर निश्चित स्वरूपाने चांगलं पाहायला मिळेल मैदानामध्ये. धावा जरी कमी झाला तरी सुद्धा तेंडुली या गावाकडे अष्टपैलूंनी भरलेलं असं पूर्ण बॅटिंग लाईनअप बॉलिंग लाईनअप आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची टेहाळणी केली जाते आणि त्यानंतर मात्र गोलंदाज सुयोग कशा प्रकारची गोलंदाजी करते. फक्त एकच धाव सुयोगच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती एक धाव आली, म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 12 धावा या धावफलकावरती. 3 चेंडू बाकी. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका पुन्हा एकदा अजून एक धक्का तो म्हणजेच तेंडुली या संघाला, महापुरुष तेंडुली या संघाला बसतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, म्हणजेच बॉक्स क्रिकेटच्या पटलावरील फलंदाज बाद म्हणून याला घोषित केलं जातं. वेदू स्ट्रायकिंग एंडला असेल आणि या फलंदाजाकडे सुद्धा कल्पकता आहे, युवा चेहरा आहे निश्चित स्वरूपाने आणि उभरतसं नाव या बॉक्स क्रिकेटच्या पटलावरील वेदू. सुयोग खराब शॉट सिलेक्शन, खराब फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय तो म्हणजेच पुन्हा एकदा निर्बंध असलेल्या क्षेत्राच्या बाहेर. 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक साधला जाईल का या मॅच मध्ये? बॅक टू बॅक 2 विकेट काढले ते म्हणजेच सुयोग केरकरने. सामना थोडासा वेळ थांबला होता आणि त्यानंतर मात्र सामन्याला सुद्धा सुरुवात केली जाईल.
शेवटचा चेंडू असेल आणि तो शेवटचा चेंडू ऑन हॅट्रिक वरती असेल तो म्हणजे सुयोग केरकर. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल सुयोगच्या माध्यमातून केली जाते. आणि शेवटचा चेंडू जर चांगल्या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती टाकला तर या चेंडूवरती विकेट सुद्धा संपादन करू शकतो तो म्हणजेच सुयोग. पण अजूनपर्यंत तरी थोडासा प्रबळ ठरतोय या सामन्यामध्ये मिताली स्पोर्ट कोचरा. आणि यावेळी मात्र फलंदाज बाद हॅट्रिक नोंदवली जाते ती म्हणजेच सुयोगच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल सुयोगच्या माध्यमातून या स्पर्धेतील दुसरं हॅट्रिक नोंदवलं जाते ते म्हणजेच सुयोग केरकर याच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 12 धावा. 13 धावांचं लक्ष ठेवलं जाते ते म्हणजेच महापुरुष टेंडोली या संघाच्या माध्यमातून ती म्हणजेच मिताली स्पोर्ट कोचरा या संघासमोर. एका बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच महापुरुष टेंडोली सारखा तगडा संघ, त्यानंतर त्यांच्याच माध्यमातून झालेल्या काही चुका आणि त्यांचीच परिवर्तन म्हणावं लागेल. ते परिवर्तन म्हणजेच फक्त 12 धावा करण्यामध्ये यश त्यांना संपादन झालंय. फलंदाजीसाठी मध्येच सुयोग केरकर तर त्याच्या बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच सिद्धार्थ नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तर पहिलं षटक घेऊन तो म्हणजेच श्रीकांत गुरव बरेच वर्षांचा अनुभव गुणवत्ता असलेला असा स्टार खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आणि या एकेरी धावेने धावांचा श्रीगणेश केला जातोय सुयोगच्या माध्यमातून. सुयोगला प्रमोशन दिलं जातंय निश्चित स्वरूपाने स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने त्याला पाठवलं जातं. आणि का पाठवलंय याचं निश्चित स्वरूपाने या मैदानामध्ये प्रत्यय देताना आपण पाहतोय तो म्हणजेच सुयोगला एक धावा घेऊन पुढे सरसावतोय तो म्हणजेच सुयोग केरकर. कारण जाणतोय की मोठ्या फटक्यांकडे न जाता एक धावांवरती सुद्धा भर दिला गेला तरी सुद्धा लक्ष गाठलं जाऊ शकतं. 1 धाव म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 3 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. सिली मिड ऑफ आहे, सिली मिड ऑन सुद्धा आहे तैनात केले ते म्हणजेच रोखण्यासाठी सुयोगला. सुयोग मात्र चालाखीने आणि कौशल्याने एक धावांवरती भर देत पुढे सरसावतोय. 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 5 धावा. चांगली फलंदाजी सुयोग एक उभरता सितारा या पंचक्रोशीतील एक उभरतसं नाव म्हणावं लागेल. आपली छाप सोडतोय या सामन्यामध्ये कारण चांगली गोलंदाजी हॅट्रिक सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आला आणि त्या फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी. टोटल ऑलराऊंडर खेळ मात्र त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा. म्हणजेच 12 चेंडू 7 धाब्यांची गरज ती म्हणजेच मिताली स्पोर्ट कोचरा या संघाला आपण पाहतोय. टॅप सुरुवाचा फटका
यानंतर होणारा सामना तो म्हणजेच श्रीदेव आदिनारायण परुळे विरुद्ध सुधीर फायटर माळेची वाडी. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामना असेल श्रीदेव आदिनारायण परुळे विरुद्ध सुधीर फायटर माळेची वाडी. सिद्धार्थ याच्या माध्यमातून स्वेअर चेंडू आपण पाहतोय. सिद्धार्थचा चांगला लेफ्ट पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. 3 धाव्यांचीच गरज या सामन्यामध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. एक धाव. चला पुन्हा एकदा पुकार दिला जातोय. श्रीदेव आदिनारायण परुळे विरुद्ध सुधीर फायटर माळेची वाडी. दोन्ही संघनायकांनी पवेलियन कडे नाणेफेकीसाठी यायचंय. पाच चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. सुजय स्ट्रायकिंग इनला येतोय. अजून एक गुणवान फलंदाज सुजय. वेगात टाकलाय, भन्नाट वेगात टाकलाय. बॅटचा स्विंग पाहायला मिळतोय आणि याच वेगासाठी जाणला जातो तो म्हणजेच शेखर. 2 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच किती आलेलं 12 धावा. या चेंडूवरती एकच धाव म्हणजेच सामना विजयी होतोय मिताली स्पोर्ट कोचरा हा संघ.